36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय सुरगाणा येथे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर सरकार ठाम नसल्याने माकप, किसान सभा, CITU, DYFI अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचे विविध रखडलेले प्रश्न, फॉरेस्ट प्लॉट सातबारा संदर्भात मागणी, आशा, अंगणवाडी मदतनीस, जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार बनवणारे कर्मचारी असे अनेक प्रश्न घेऊन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तहसील कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना JP गावित यांनी सांगितलं की सध्याचे सरकार हे शेतकरी सर्वसामान्य वर्गाच्या समस्येकडे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी तयार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या अनेक समस्या रखडलेल्या असून लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही. जनतेच्या जिव्हाळ्यावर प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही. गोरगरीब सर्वसामान्य जनता समस्यांच्या विळख्यात आहे तरी सरकारला जाग येत नाही व त्यासाठी जनतेच्या न्याय हक्कांसाठी हा लढा यशस्वी होत नाही. तोपर्यंत आमची शेतकरी जनता मागे हटणार नाही असा इशारा देखील JP गावित यांनी सरकारला दिला. या आंदोलनासाठी JP गावित यांच्या नेतृत्वाखाली व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा जिल्हा सेक्रेटरी इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, देवीदास गावित, उत्तम कड यांचा, भिका राठोड, धर्मेंद्र पगारिया, जनार्दन भोये आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे जेलभरो आंदोलन मोठ्या संख्येने पार पडले. आंदोलनामध्ये 6 ते 7 हजार लोकांचा समावेश होता. पोलीस अधिकारी व सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आंदोलनातील सर्व विषयांवर चर्चा करून काही विषय मार्गी लावले. यावेळी तहसीलदार व सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. पैसे देणार त्याचे 3 लाखाचं शेड, 5 लाखाची जनावरं आणि 2.5 लाखाचं तुम्हाला सामुग्री म्हणजे त्याच्यात दूध काढायचं, मिल्किंग मशीन, वरून उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होऊ नये म्हणून फॉगिंग मशीन. फॉगिंग म्हणजे फक्त हे तुषार पद्धतीने पाण्याचे थेंब त्या गायच्या किंवा म्हशीच्या पाठीवर पडतील, थंडावर आहे याच्यासाठी आहे. त्यानंतर खाद्य थोडं ज्याला लागेल ते खाद्य त्याला पुरवलं जाईल. अशा प्रकारे एकूण 11,35,000ची योजना आहे. याच्यामध्ये 75% सबसिडी आहे. म्हणजे सबसिडी जवळजवळ 8.5 लाख रुपये फुकट आहे. ते 3.5 लाख रुपये आहे. तर ही योजना जर कोणाला घ्यायची असेल तर त्याने कागदपत्र आपल्या शेजारचे 4-5 वेळेस आपण मिटिंगा घेतल्या. आपल्या आजूबाजूचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत हे म्हणजे मेसेज केलेला आहे. इथं बाया पण आहेत, अंगणवाडी मदतनीस किंवा इतर आहेत, हे पण शेतकरी आहेत. कुठेतरी त्यांचे सासरे बुवा हे शेतकरी आहेत. ही योजना खऱ्या अर्थाने मोठी मदत होणारी आहे. तर त्याच्या काही म्हणजे अटी पण आहेत. अटी म्हणजे काही आपल्याला हे काही पाळावं लागेल. मोठी ताकद आपण उभी केलेली आहे. हीच आपली एकजूट या ठिकाणी समजायची. या ठिकाणी अशाच पद्धतीची एकजूट करून आपण आपले प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं तर त्यांची ताकद कमी होते, विखुरले जातात, त्यांची दखल कोणी घेत नाही. म्हणून इथून पुढे आज आपण एकत्र आलोय. भविष्यात पण ज्या वेळेस शेतकऱ्यांचा, प्लॉट धारकांचा प्रश्न असेल, सर्वचा प्रश्न असेल, अंगणवाडीच्या मदतनीसांचा याचा वेतनवाढीचा प्रश्न असेल, बेसिकचा प्रश्न असेल, आशाताईंचा असेल, शालेय पोषण आहारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आरोग्याचे स्त्री परिचारिका या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा पण प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी लढायचं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड, सुरगाणा.